नीतूच्या बर्थडेच्या रात्रीपासून तुम्ही दोघं लॉंग ड्राईव्हला गेला होतात ना. शेम ऑन यू. बेस्ट फ्रेंड म्हणते स्वतःला आणि एवढा मोठा सिक्रेट ते पण बर्थडे पासून. व्हेरी बॅड. कट्टी. काय सुना फालतूच्या गप्पा मारत बसतोस आणि महत्वाचं सांगता येत नाही तुला. हा तू माझ्यापासून लपवलंस, ऋषापासून? नाही ऋषा, तुझ्यापासून काही लपवलं नाही आम्ही. म्हणजे ते आम्हाला पण आताच माहित पडलं ना. आता म्हणजे दुपारी ह्याने मला प्रपोज केलं त्याच्यानंतर माहित पडलं की हेच प्रेम. हा म्हणजे यालाच प्रेमात पडणं म्हणतात असं. सो क्यूट. माझी पण दृष्ट लागायला नको. आय एम सो हॅपी फॉर यू टू. रियली इवन आई एम हैप्पी फॉर यू. और इसी बात पे एक सेल्फी तो बनती है. यस यस यस. चल सेल्फी काटते. स्माइल. तुमसे ही दिन होता है, सुरमई शाम आती है, तुमसे ही हर घड़ी सांस आती है, जिंदगी कहलाती है, तुमसे ही आंखों में आंखें तेरी, बाहों में बाहें तेरी, मेरा न मुझ में कुछ रहा हुआ क्या, बातों में बातें तेरी, रातें सौगातें तेरी, क्यों तेरा सब ये हो गया हुआ क्या, मैं कहीं भी जाता हूँ तुमसे ही मिल जाता हूँ, तुमसे ही शोर में खामोशी है, थोड़ी सी बेहोशी है, तुमसे ही खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!